नवी मुंबईत एका परप्रांतीय महिलेनं मराठी कुटुंबावर केली अरेरावी। पनवेलच्या भोकरपाडामधील हिरानंदानी सोसायटीमधील घटना। मनसेनं महिलेला जाब विचारला, महिलेनं मागितली माफी। नाशिक पालिकेच्या थकीत घरपट्टीची रक्कम 500 कोटींवर, थकबाकी रक्कम भरण्याचं पालिकेचं नागरिकांना आवाहन। थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा। अमरावतीच्या रहाट गावात स्मशानभूमीसाठी आंदोलन। तातडीनं स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी मान्य न केल्यास आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। साखर उत्पादन वेगात। पुणे विभागामध्ये 102 लाख क्विंटल साखर, 102 लाख क्विंटल म्हणजे 3000 क्विंटल साखरेचं उत्पादन। नांदेड जिल्ह्यात टोमॅटोच्या दरात घसरण। 8 दिवसात दरात 20 रुपयांची घसरण। शेतकऱ्यांना फटका तर ग्राहकांना दिलासा, दर आणखीन घसरण्याची शक्यता। रायगड जिल्ह्यातील गोरेगावमधील कलिंगडाला प्रदेशात मोठी मागणी। 25 एकरमध्ये 8 ते 9 प्रकारच्या कलिंगडाची लागवड। एमबीबीएसला प्रवेश देण्याच्या आमिषाखाली 40 लाखांची फसवणूक। पुण्यातील धक्कादायक प्रकार। हडपसर पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या आजऱ्यामध्ये निवृत्त प्राध्यापिकेची फसवणूक। डिजिटल अरेस्टची भीती दाखवत 30 लाखांचा गंडा। आजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल। मार्च अखेरपर्यंत सोलापूर ते गोवा विमानसेवेला सुरुवात होणार। सोलापूर मुंबई विमानसेवा होणार मे पर्यंत सुरू, तर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। कोल्हापूरमध्ये गोयलेन बॅरेज सिंड्रोमचे 2 रुग्ण। दोन्ही रुग्णांवर सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। 2 रुग्णांवर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। व्हॉट्सअपवरून पोलिसांना नोटीस बजावता येणार नाही। सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय। इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या द्वारे पोलिसांना नोटीस बजावण्यास मनाई। पीएमपीएलचे लवकरच 2 नवे ई डेपो। चरोली आणि हिंजवडीमध्ये नव्या ई डेपोची निर्मिती होणार। पुण्यात ई डेपोची संख्या 7 वर पोहोचणार। राज्यातील खासगी शाळांमध्ये 25% राखीव जागा। पालकांना 2 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावींची माहिती। बुलढाण्यामध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याचा रेस्क्यू। 40 टापरी जंगलातील विहिरीत पडला होता बिबट्या। आंबाबारवा अभयारण्यामध्ये बिबट्याला सुखरूपपणे सोडलं। पुण्यातील आरोपीला बीड जिल्ह्यात बेड्या। आरोपीकडून 2 गावठी पिस्तूल जप्त, तर आरोपीवर इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये 6 गुन्हे नोंद। अक्कलकोट येथे कारचा भीषण अपघात। अपघातामध्ये चालक गंभीर जखमी। कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात। डहाणूमध्ये 8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार। नराधमाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपीला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।